सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीनावधानेन कथयिष्ये शुभा कथा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहन्तारः यत्पादाम्बुजरेव स्वयेनां तान् निजाचार्य प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ति सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। वृंदावन बिहारी लाल की जय। सोमनाथ भगवान की जय। जय श्री राधे राधे। वैकुंठवासी जयसिंग विठ्ठल वाबळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी त्या यजमानांनी केलेलं आहे। पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला आणि आजचा कथेचा प्रसंग आपला शेवटचा दिवस आहे। समारोप खंड नको म्हणून या ठिकाणी 1 तासभर आपली कथा होणार आहे 5 वाजेपर्यंत। त्यानंतर पुन्हा 1 तास आपण सुट्टी घेणार आहोत 5 ते 6 आणि 6 ते 8 संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता गेली 7 दिवसापासून जे हे ज्ञानसत्र चालू आहे त्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे। आमचे परमस्नेही गुरुबंधू तत्वचिंतक गुरुवर्य आनंदभूषण हरिभक्तपरायण मच्छिंद्र भोसले बाबा या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे। 7 दिवस या वाणीमधून आपण भागवत कथेचं श्रवण केलेलं आहे।
त्यांना मी विनंती केली की आपण या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाच्या योगानं सांगता आपल्या हस्ती व्हावी. विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आलेले आहेत. 6 ते 8 या वेळामध्ये त्यांचं काल्याचं कीर्तन सुसरावे असं काल्याचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. काल्याच्या कीर्तनानंतर यजमानातर्फे सर्वांना महाप्रसादाचा लाभ होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. गुरुवारी हरिभक्तीपरायण आपल्या संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार विजयाताई पंडित या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं कालपासून उपस्थित आहे. काल आपल्या कार्यक्रमाला भेट देण्याकरता भागवताचार्य गुरुवारी हरिभक्तीपरायण प्रभाताई देशमुख याही येऊन गेले 1-1.5 तास कथा श्रवण करून. आमचे परमश्री हरिभक्तपरायण सचिन महाराज तांबे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आमचे फंड महाराज हेही उपस्थित आहेत. भागवताचार्य गुरुवारी हरिभक्तीपरायण गरुड महाराज, गंगाधर महाराज गरुड, परभणी जिथं गंगाखेड गाव आहे जनावायचं, अनेक वर्षापासून आम्हाला त्यांची साथ आहे. भागवताच्या सप्ताहामध्ये संहिता वाचन करण्याचं काम 7 दिवस त्या ठिकाणी ते करत असतात. घटस्थापना करून संहिता वाचनाच्या माध्यमामधून ही भागवत कथा श्रवण होते. पूर्ण कथा पूर्णांशानं सांगता येणं अशक्य आहे, एवढ्या भागवतातल्या कथा आहेत. या भागवत कथेच्या नैमिषारण्यामध्ये 1000 वर्ष सत्र चालू होतं. अयोध्येजवळ नैमिषारण्य आहे. पुरातन कालामध्ये सुतांनी शौनकादिक ऋषींना ही कथा सांगत असताना 1000 वर्ष त्या ठिकाणी हे सत्र ज्ञानसत्र चालू होतं. सकाळच्या वेळामध्ये होम हवन असायचं आणि दुपारच्या वेळामध्ये कथा संध्याकाळपर्यंत चालायची. तरी 1000 वर्ष हे सत्र चालू होतं. आपल्या अल्पमतीप्रमाणे जरी आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक कथेला आपण स्पर्श करायचा, त्या कथेच्या अंतर्गत असणाऱ्या अध्यात्माचे जे संवाद आहे तेही सांगायचे. त्यात आमच्या हरिभक्तपरायण भागवत महाराज रेंगणे आणि त्यांची साथीदार या मंडळीचं त्या ठिकाणी पुन्हा अशी गायक मंडळी, त्यांचं जर आपण गायन त्याच्यामध्ये, तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला कमीत कमी 1 महिना तरी 2 सत्रामध्ये जेव्हा आपण 1 महिनाभर सत्र त्या ठिकाणी सप्ताह करू, भागवत सप्ताह, तेव्हा बऱ्यापैकी कथा झाल्यासारखं वाटतं. सर्वांना परिपूर्ण अध्यात्म, पौराणिक कथा अधिक गायन या कार्यक्रमाच्या निमित्तानं 7 दिवसापासून आपल्या संप्रदायाचं भूषण गुरुवर्य गिरी काकी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरुवात बोलायला झाली ते डोळे मिटून झाल्यामुळं ती माझ्यासमोर कधी येऊन बसले मला कळलं नाही, त्यामुळं उल्लेख करायचा थोडा राहिला. आणि त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीच्या माध्यमामधून आणि हा कथा करण्याचा प्रसंग आला आहे. त्यांचा परिचय तसा, काकांचा परिचय माझा या कुटुंबाचा, बाबळे कुटुंबाचा खूप पूर्वीपासून आहे. बाबा ज्या वेळेला नगरमध्ये यायचे, बाबांबरोबर आम्ही कार्यक्रमाला इथे यायचो, त्यावेळेला या गुड्स कंपनीमधले निंबाळकर साहेब, सावंत साहेब, गिरी काका, ही काका आपले बाबळे काका, ही मंडळी, उपाध्याय काका, ही जुनी मंडळी, जुनी जाणकार मंडळी बाबांची. म्हणजे त्यांचंही वय त्यावेळेला, उपाध्याय काकांचं वय काही कमी नव्हतं, पण एवढं असताना सुद्धा सेवाभावी पद्धतीनं बाबांच्या बरोबर सत्संग करावा. एक शीख कुटुंब होतं, पंजाबी कुटुंब होतं. त्यांच्या बंगल्यामध्ये, घरी, बिल्डिंगमध्ये बाबांचे सत्संग व्हायचे. असा हा सगळा परमार्थाचा जो भाग, नगर जिल्हा हा आपल्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून पहिल्यापासून पुरातन असा आनंद संप्रदायाच्या दृष्टिकोनातून बाबांचंही विशेष कार्य नगर जिल्ह्यामध्येच झालं. आणि त्यानंतर मग पुणा परिसर, पहिल्यांदा सुरुवात मुंबईमधून झाली आमच्याकडे. 70चा काळ आहे, 1970चा काळ आहे, तिथे सुरुवात झाली त्यावेळेला. मग तिथून नगरकडे इकडे जी राहुरीकडे वैष्णव मेळावा हा राज्यस्तरीय स्वरूपामध्ये सुरू झाला. मग नगर जिल्हा पूर्णपणे त्या ठिकाणी गावोगावी सर्वत्र भरपूर साधक झाले, बाबांचे अनुग्रहित झाले. आणि मग महाराष्ट्रामध्ये विस्ताराला तिथून पुढे सुरुवात झाली. तत्पूर्वी राहुरीच्या मेळाव्याच्या अगोदर मुंबई, मुंबईनंतर त्या ठिकाणी
या संप्रदायातले असणारे 3 अखंड हरिनाम सप्ताह जुने, एक अखंड हरिनाम सप्ताह पहिला आण्याजवळ आनंदवाडी म्हणून गाव आहे तिथे बाबांनी चालू केलेला, दुसरा कारगाव म्हणून खोपोलीजवळ पालीचं गणपती स्थान आहे तिथे, आणि तिसरा 1987 साली आमच्या पारगावला बाबांनी अखंड हरिनाम सप्ताह चालू केला. 7-7 दिवस दोन्ही बाबा उपस्थित असायचे. त्यानंतर शेवटच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये उपस्थित राहू लागले. असे अखंड हरिनाम सप्ताह संप्रदायामध्ये फक्त 3च. तिथून पुढे बाबांनी 2.5 दिवसाचे वैष्णव मेळावे चालू केले. लोकांकडे वेळ नाही हे पाहून 7 दिवसामध्ये जेवढी कीर्तनं श्रवण करायला भेटणार आहेत तेवढीच कीर्तनं 2.5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये करायला भेटतील, ऐकायला भेटतील अशी योजना केली. 1-1 तासाचे सकाळचे 3 चक्री कीर्तनं, त्याच्यानंतर प्रत्येकाला चक्री प्रवचनामधून 10-10 मिनटं 15 मिनटं जरी मिळाली तरी दिवसभरामध्ये चक्री प्रवचनं, त्यानंतर हरिपाठ, मुख्य कीर्तन संध्याकाळचं, मुख्य प्रवचन, हरिपाठ, त्यानंतर जागर आणि काकडा, असा हा 2.5 दिवसाचा कार्यक्रम संपन्न अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जेवढी सामुग्री आपल्याला मिळायला पाहिजे तेवढी देण्याचा प्रयत्न सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी केला. आणि त्या अनुषंगानं नगर जिल्हा हे बाबांचं जास्त करून अनुग्रहित असणारा हा जिल्हा, आणि गिरी काकांच्या, बाबडे काकांच्या माध्यमामधून आणि पुन्हा आज त्या गोष्टीला उजाळा निर्माण झाला. आणि ह्या निमित्तानं भागवत सप्ताहाचं 4 महिन्यापूर्वीच भाऊंनी मला फोन केला, गोरक्ष भाऊंनी, आणि त्या पद्धतीनं ते नियोजन ठरलं आणि निर्विघ्नपणे संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या कृपेनं आपला ही कथा संपन्न झालेली आहे. या कथेमधले आता 2 भाग या ठिकाणी फक्त आपल्याला या तासभराच्या वेळामध्ये पाहून आपल्याला याचा समारोप करायचा आहे. त्याच्यामधला एक भाग म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वधामाचं गमन. स्वतःच्या धामाला भगवान परमात्मा गेले. आता धाम म्हणजे त्या दिवशी आपला विषय झालेला आहे की या ठिकाणी ही जे लोक आहेत, हे सप्तलोक, याचं वर्णन साधू संतांनी बी केलेलं आहे. जसं अनंत ब्रह्मांड, ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा गरीब, किती ब्रह्मांड आहेत? अनंत. या आकाशाच्या पोकणीमध्ये आपली एक आकाशगंगा आहे. आता इथे ब्रह्मांड म्हणायच्या ऐवजी सायन्सच्या भाषेमध्ये त्याला आकाशगंगा असं म्हणतात. तुम्ही जर वरळीला, मुंबईला गेला, त्या दुर्बिणीमधून तुम्हाला आकाशातली ही या ठिकाणी या पोकळीमधली ह्या ज्या काही आकाशगंगा आहेत, असंख्य असं आकाशगंगा, त्याच्या टप्प्यात जेवढी येतात तेवढ्या तुम्हाला पाहायला भेटतील, अतिशय सूक्ष्मपणे. आणि तशी अशा असंख्य अगणित आकाशगंगा याच्यामध्ये आहेत. त्याला ब्रह्मांड म्हणतात. अनंत ब्रह्मांड आहे. तशी आपली दृष्टी सुद्धा पोहोचणार नाही. आणि या अनंत ब्रह्मांडाचा चालक असणारा जो परमात्मा हा ब्रह्म स्वरूपामध्ये आहे, निरुपाधिक स्वरूपामध्ये आहे आणि सर्वांचं संचलन करतो. एकोहम बहुश्याम, एकटा असणारा परमात्मा, त्याला बहु हवं असं ज्या वेळेला संकल्प तयार झाला, तो संकल्प म्हणजेच माया. त्याला मूळ माया किंवा गुणमाया असं म्हणतात. मूळ मायेतून गुणमाया निर्माण झाली, अपंचीकृत भूत तयार झाली, त्याला सर्गसृष्टी असं म्हणतात. ब्रह्मदेव, त्याच्यापासूनच तोच ब्रह्मदेव झाला हे म्हणणं संयुक्तिक ठरेल. त्याच्यापासून ब्रह्मदेव झाला असं म्हणण्यावर द्वैत येतं. तोच ब्रह्मदेव झाला, त्या सृष्टीचं पालन करणारा विष्णू तोच झाला, तेच तत्व झालं. तेच तत्व पुन्हा याचा नाश करणारं असं शिवतत्व सुद्धा तोच झाला. मायेच्या माध्यमामधून 8 प्रकृती आहे, पंचमहाभूत आणि 3 गुण, अशा पद्धतीने ही सृष्टी निर्माण केली. मग या सृष्टीमध्येच अशी त्याने त्या ठिकाणी एक रचना केली की सप्तलोक या ब्रह्मांडामध्ये आहेत. जे आपण त्या ठिकाणी गायत्री मंत्र म्हणतो त्याच्यामध्ये त्या सप्तलोकाचं वर्णन आलेलं आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. जनलोक, तपोलोक, स्वर्गलोक, अशी ही जे लोक आहेत, ह्या सप्तलोक त्या ठिकाणी तसे सप्त पाताळ आहेत.
अतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ आणि पाताळ अशी पाताळ आहेत. ही जी रचना आहे याच्यामध्ये आणि वैकुंठ धाम सुद्धा आहे आणि त्या वैकुंठ धामाला स्वधाम असं म्हणतात आणि त्या स्वधामात परती तिथून अवताराला परमात्मा इथं आले, आकाराला आले. एकलीन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण चबदाई भुवनी गगन चंद्र सूर्य तारांगणी पंचभौतिके महाभिन्ने भिन्ने हो ऐसा लाघव्या माया सूत्रधारी. दुसरेही प्रमाण आहे. नव्हे तेची कैसे झाले रे खेळ्या नाही तिची दिसू लागली रे अरूप होते ते रूपासी आले जीव शिव नाम पावले रे ऐक खेड्या तुला सांगतो जाणून खेळ खेळले. अशा पद्धतीनं तो परमात्मा अनंत रूपानं नटला आणि त्यामध्ये पुन्हा त्याने ज्या वेळेला दुष्टांचं निर्दळन केलं, सज्जनांना भक्ती सुखाचा आनंद दिला, अनेक जीव मात्रांचा उद्धार केला आणि ज्या कार्याकरता संत किंवा भगवान परमात्मा येतो ते कार्य झाल्यानंतर ते थांबत नाही. आपल्याला जीवाला मरावंसं वाटत नाही आणि त्यांना कार्य झाल्यावर थांबावंसं वाटत नाही आणि मग स्वधामाला गमन करायचं. त्यावेळेला निमित्त काय घडून आणलं परमात्म्यानं? निमित्त तर काहीतरी पाहिजे ना. तर सांबादिकची पुत्र होते कृष्ण भगवंताची, त्यांनी एक वेळेला काय केलं की त्यांना या ऋषीमुनींची संतांची चेष्टा करण्याची कुचेष्टा करण्याची बुद्धी निर्माण झाली. हाही संकल्प भगवान परमात्म्याचाच. आणि त्या पोरांनी खेळता खेळता सांबाला साडी नेसवली, पोटाला चिंध्या गुंडाळल्या आणि तिला पुढे करून त्याला पुढे करून या असित देवलर जी काही ऋषी आहेत त्यांच्या समोर आणलं आणि ह्या मुलीला काय होईल म्हटले, मुलगा होईल का मुलगी होईल? त्यावेळेला त्या ऋषींनी यांचं हे कपट जाणून, हे कृत्य जाणून शाप दिला की या मुलीला त्या ठिकाणी मुसळ होईल आणि सगळ्या कुळाचा नाश करील. हे बोलल्यानंतर घाबरले हे मुलं आणि खरोखर त्या ठिकाणी पाहिलं तर एक मुसळ तिथे पडलं आणि मग मात्र त्या ठिकाणी त्यांनी त्या मुसळाचा नाश करण्याचं ठरवलं. याकरता त्यांनी काय केलं, त्याचे तुकडे तुकडे केले, भुगा केला एकदम आणि समुद्रामध्ये तो टाकून दिला किंवा त्या गोमती नदी जी आहे तिथे टाकून दिला. टाकून दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा पेस तयार झाला, त्याच्यापासून लवाळे तयार झाले. जो शेंडीचा भाग राहिला होता मुसळाचा तो तुटता तुटेना म्हणून कसं तरी वेडावाकडे तुकडे करून तो पाण्यामध्ये टाकला. तो एका माशाच्या पिल्लाने गेला. पुढे एका पारधी होता, त्याने ते मासे पकडताना त्याला हा मासा मिळाला. त्याच्या पोटातलं ते लोखंड जे असतं माशाच्या ते अतिशय शब्दवेधी असतं. बाण तयार केला ना तर त्याचा निशाणा कधी चुकत नाही. काय धर्म असेल त्याचा शास्त्रकार सांगतात. त्याने त्याचा आणि बाण बनवला शिकार करण्याकरता. भगवान परमात्म्यानं ठरवलं की ज्या दुष्टांचं निर्धारण करण्याकरता या यादवांचं मी साह्य घेतलं. आता ते यादव जर या ठिकाणी राहिले, मी माझा अवतार आटोपून निघाल्यानंतर, तर ते पुन्हा शिरजोर होतील आणि या समाजाला त्रास देतील. म्हणून यांनाही ते ठेवायला नको. आणि या दृष्टिकोनातून त्यांचाच संकल्प भगवान परमात्म्याचा या ऋषींच्या माध्यमामधून यादव कुळाला हा शाप तयार झाला. भगवान परमात्म्यानं सुद्धा सर्वांना सांगितलं की कोणीही आता द्वारकेमध्ये राहू नका. मला ही द्वारकाची समुद्राकडून मी उसनी जागा मागून घेतलेली आहे एका रात्रीमध्ये आणि एका खांबावरती ही सोन्याची द्वारका बांधली होती. समुद्राला ऑर्डर दिली, यांना सर्वांना बाहेर काढलं. आपल्याला त्या ठिकाणी पार्टी करण्याकरता बाहेर जायचे म्हणून त्या यादवांना सर्वांना बाहेर काढलं. अर्जुनासहित सर्व जे काही गोपवृंद होते त्या सर्वांना त्यांचं रक्षण करून त्यांना गोकुळाकडे वृंदावनाकडे घेऊन जायला सांगितलं, ज्यांना ज्यांना या द्वारकेमध्ये आणलं होतं. आणि नंतर
स्वतः सुरटी सोमनाथच्या जवळ सरस्वती नदी जिथे समुद्राला मिळते त्याला प्रभास क्षेत्र असं म्हणतात. आजही संपूर्ण भारत दर्शन जवळजवळ 3-4 वेळा करण्याचा प्रसंग आला. अनेक सुंदर मूर्ती भगवान परमात्म्याच्या, परंतु त्यातही जी त्या ठिकाणी त्या प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी विरासनामध्ये बसलेले श्रीकृष्ण भगवान जर आपण पाहिले तर ती मूर्ती न वाटता साक्षात कोणी एखादी व्यक्ती बसली की काय, एवढी सुंदर मूर्ती कुठेच नाही. आणि दुसरी गिरनार पर्वतावर तुम्ही गुरुदेव दत्तात्रेयांचं जे शिखर आहे ती गुरुदेव दत्तात्रेयांची मूर्ती, या 2 मूर्ती एवढ्या सुंदर आहेत. अनेक मूर्ती सुंदर आहेत परंतु एवढी सुंदरता एकाही मूर्तीमध्ये आढळणार नाही. बाजूला व्याध उभा आहे, तोही साक्षात व्याधच वाटतो. त्या सर्वांना सांगितलं की अशा अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. बलराम दादा तीर्थयात्रेला निघून गेला होता, तिकडेच त्याने आपला देह ठेवला आणि भगवान परमात्म्याने आपल्या कुळाचा विनाश करण्याची अशी योजना त्या ठिकाणी तयार केली. या क्षेत्राच्या ठिकाणी ज्या वेळेला ते आले आपसापसा त्या ठिकाणी वारुणी म्हणजे दारू म्हणतात त्याला, ती दारू त्या ठिकाणी प्राशन केली. एकमेकांमध्ये त्यांची भांडणं झाली, पण फिरण्याकरता गेल्यामुळे शस्त्र बरोबर नेली नव्हती. आणि ज्या मुसळापासून त्या ठिकाणी हे लव्हाळे झाले होते त्या लव्हाळ्याच्या माध्यमामधून एकमेकांना मारून आणि ते सर्व मूर्तप्राय झाले यादव सर्व. इकडे भगवान परमात्मा या प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी एका झाडाखाली बसलेला असताना डाव्या पायावरती आपला उजवा पाय ठेवलाय, विरासनामध्ये विराजमान आहे. कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अंतःकरणाची द्विधा मनस्थिती नाही, स्थिर अंतःकरण आहे, समाधीस्थ अंतःकरण आहे. आपल्या कुळाचा नाश आपल्या समोर होत असताना स्वतःचाच संकल्प येतो, त्याच्याबद्दल वाईट वाटत नाही, कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. वैभवामध्ये द्वारकेचं राज्य सांभाळत असताना कोणत्याही प्रकारचं सुख नाही. अगर आपल्या कुळाचा नाश करताना कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. ही समस्थिती त्यांनी पहिलीच साधलेली आहे, म्हणून त्यांना योगेश्वर भगवान म्हणतात. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये जो 78वा श्लोक आलेला आहे, रचना पहा कशी आहे श्रीमद भगवद्गीतेची. पहिल्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे, प्रश्न आहे. प्रश्न आहे एका आंधळ्याचा. आंधळा राजा धृतराष्ट्र प्रश्न विचारतोय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. व्यासांनी दिव्य दृष्टी दिलेली आहे संजयाला, केवळ याकरता की धृतराष्ट्राला आपल्या आणि पांडवपुत्रांचं युद्ध कसं चाललेले हे पाहण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून व्यासांच्या कृपेनं दिव्य दृष्टी संजयाला प्राप्त आहे. आणि त्या संजयाला घर बसल्या हस्तिनापुरामध्ये बसल्या बसल्या त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरचं चाललेलं युद्ध आपल्या चितपटलावरती, अंतःकरणातलं जे चितपटल आहे त्याच्यावर दिसतंय. जसं टीव्ही मध्ये आपण सर्व दृश्य जगतातली पाहतो तसं. आणि तो ते वर्तमान धृतराष्ट्राला सांगतोय. धृतराष्ट्राने प्रश्न केलेला आहे, कौरव आणि पांडुपुत्र यांच्या युद्धामध्ये कोणाचा विजय होईल. किम कुर्वत याचा अर्थ काय करतात असा वाच्यार्थ नाही करायचा. किम कुर्वत म्हणजे त्याच्या मागे विचारायचा आशय असा आहे की त्यांचं काय चाललंय असं म्हणण्यापेक्षा त्यांचा विजय कोणापैकी होईल या दोघांमध्ये. आणि त्या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आणि उत्तर 18व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो ध्रुवा नीतिर्मतिर्मम. इथे योगेश्वर कृष्ण हे संजय उवाच. संजय सांगतो योगेश्वर कृष्ण आहे, पार्थ धनुर्धर आहे, तिथेच विजय निश्चित आहे. धृतराष्ट्राने याला ज्योतिषी समजलंय, संत नाही समजलेलं. हे संजय तुझं ज्योतिष काय सांगतं सांग, असा माऊली ज्ञानोबाराय प्रश्न करतात. त्याला ज्योतिषच समजलाय, ज्योतिषाचार्य.
आणि त्यांनी बी दंड त्या ठिकाणी आपला मांडी थापटून सांगितलं. खूप वैतागलेला होता याचा मोह पाहून आपल्या पुत्रावरचा, पण आपला अन्नदाता आहे म्हणून तो उलट सुलट बोलला नाही, पण तरी तो आवेग त्याच्या ठिकाणी निर्माण झालाच. आणि त्या आवेगामध्ये मांडी थोपटून त्यांनी सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम. म्हणजे गीतेची रचना पहा कशी आहे आणि मध्ये मग हे सगळे श्लोक टाकलेले. अशा त्या परमात्म्याला योगेश्वर भगवान म्हटलंय, ज्याने योग साधलेला आहे. योग साधन म्हणजे काय? युज या धातूपासून योग हा शब्द बनलेला आहे. युज म्हणजे जोडणं. परमात्म्याचा आणि जीवाचा सुद्धा नित्य संबंध आहे, परंतु संबंध विच्छेद झालेला आहे. आईच्या गर्भातून बाहेर पडलं आणि सुईनीने आपलं नाळं खांडलं त्यावेळेला आणि त्या स्वरूपाशी आपला जीवाचा असणारा विच्छेद तयार झाला. तिथपर्यंत संबंध बरोबर होता. ज्या बहादरानं तो जोडून घेतला असेल तो इथे भाग्याचा आहे. आणि सद्गुरू किंवा संत ते जोडून देण्याचं कार्य करतात. तुकोबाराय म्हणतात, संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला. तसं आपण सुद्धा संतांना शरण जाऊन आपल्या वृत्तीमध्ये जो विच्छेद झालेला आहे स्वस्वरूपाचा परमात्मा स्वरूपाचा तो इथे जोडून घ्यायचा. हे महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर ज्ञानोत्तर प्रेम भक्ती, भगवंताचं गुणवर्णन करणं, भगवंताचं गुणवर्णन ऐकणं आणि अशा पद्धतीनं जीवनमुक्त स्थितीमध्ये आपलं प्रारब्ध कर्म जसं असेल तसं त्याच्याकडे मग सुखदुःख वृत्ती जातच नाही. हेच सार आहे योगाचं. अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सारदान योगाचे, परियेत मन आणि बुद्धीचे ऐक्याची. हे योगाचं सार आहे. किंवा मी आणि माझी आठवण विसरली जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अजून एक ओवी आहे, हे मदची स्तव झाले माझ्याकरता ईश्वरानं, जीवानं म्हणावं माझ्याकरता हे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. परी म्या नाही केले, मी नाही केलेलं. ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. असं जो जीव जाणतो की हे माझ्याकरता ईश्वरानं निर्माण केले, मी काहीच निर्माण केलं नाही, आणि तो इथून सुटतो. बंधनाला कारणीभूत दोन बंध आहेत, कर्तृत्व आणि भोक्तृत्व. कर्तृत्वाने अहम अध्यास तयार होतो आणि भोक्तृत्वाने मम अध्यास तयार होतो. आणि हे दोन अध्यास त्या ठिकाणी काढून टाकले बस खाली आपलं स्वरूप शिल्लक राहतं आणि ते बद्धही नाही आणि मुक्तही नाही. हे आपलं साध्य आहे. आणि ती ब्रह्मस्थिती निरुपाधिक आहे. त्यातून त्या ठिकाणी मायेचा अंगीकार करून ईश्वर भावाला ब्रह्म येतं. अविद्येचा अंगीकार करून ब्रह्मजीव दशेला आलं. पण त्या ठिकाणी जे ईश्वर तत्व आहे हे कोणती एवढे अनंत कर्म त्या ठिकाणी करतं, परंतु त्यांच्या त्या लीला असतात ते कोणत्याही याच्यामध्ये सापडत नाही. आणि जीव मात्र सापडल्याशिवाय राहत नाही. पण मूलतः जर पाहिलं तर या जीवाचं स्वरूप ब्रह्म आहे, ईश्वराचं सुद्धा स्वरूप ब्रह्म आहे. आणि तो अमृतानुभवामध्ये दुसरं प्रकरण जे गुरुस्तवन आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, शिवई मुहूर्त पुसे जया जोशियाती. आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त होण्याकरता या ईश्वरांना सुद्धा, रामकृष्णाधिक ईश्वरांना सुद्धा आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्याकरता शिवई मुहूर्त पुसे जया जोशियाती हे ईश्वर भावाला प्राप्त झालेले भगवान शंकर असो, ब्रह्मदेव असो, अगर तुमचे रामकृष्ण आदी अवतार असो, यांना सुद्धा श्री गुरुरूपी जोशाला, ब्राह्मणाला आणि शरण जाऊन आणि त्यांचा बोध घ्यावा लागतो. परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्णे सांदीपण गुरु केला. किंवा सकळ देवांचे दैवत सद्गुणाते कला, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. कृष्ण गुरु सांदीपण निज ब्रह्म धाविले. निज ब्रह्म धाविले म्हणजे ते परब्रह्म तू आहेस. तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. म्हणून जीवानी जर ईश्वराला श्री गुरुला शरण जावं लागले तर जीवानी सुद्धा असं जीव ब्रह्माचं ऐक्य करून आपल्या मूळ स्वरूपाला आपल्याला घेऊन जाणाऱ्या सद्गुरूला शरण जाऊन त्याचा बोध घेतला पाहिजे.
कृष्ण परमात्म्याने या पद्धतीनं आपल्या धामाला जाण्याची अशी सगळी तयारी केलेली आहे. विराणासनामध्ये बसलेले कृष्ण भगवान पारध्यानं झाडाच्या आडून पानांच्या आडून पाहिलं तर त्याला ते फक्त पाय दिसला, उजवा पाय, आणि तो एवढा सुंदर होता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळालो पलिया. त्याला तो हरिणच वाटलं आणि त्या व्याधाने आपला बाण सोडला आणि त्या पायाचा छेद घेतला व्याधाच्या बाणानं. कृष्ण भगवान परमात्मा योगेश्वर आहेत. देहाशी वृत्तीचं एवढंसही तादात्म्य नाही, साधे कणले सुद्धा नाही, बिलकुल काही झालंच नाही अशा पद्धतीनं स्थिर आहे. आपली शिकार पाहण्याकरता पारधी ज्या वेळेला समोर आला आणि ते नयन रम्य असं प्रकारचं सगुण रूपड कृष्णाचं पाहिल्यावर पारधी मात्र घाबरला की आपला बाण कोणाला लागलाय त्याच्या लक्षात आल्यावर. पण भगवान परमात्म्यानं त्याला अभय दिलं. कृष्ण भगवंताने घाबरू नकोस, एक तुझ्यात काही चुकलेलं नाही, हे सगळं माझ्या संकल्पाने घडतंय आणि मला निज धामाला जाण्याची ही वेळ आलेली आहे. पहिल्यांदा विमान मागवलं त्या व्याधा करता त्याला सांगितलं तुझी काही चूक नाही, मागच्या राम अवतारामध्ये तुझी काही चूक नसता तू वाल्ली होतास आणि तुझा भाऊ सुग्रीव असं तुमच्या दोघांचं काही कारणावरून वैर तयार झालं. त्यावेळेला माझ्या पत्नीचा शोध घेण्याकरता सहकार्य करण्याचं वचन त्या सुग्रीवानं दिलं आणि त्याचं राज्य मिळवून घेण्याचं मी त्याला वचन दिलं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू पंथ या न्यायानं आमच्या मैत्रित्वामध्ये मला तुला मारावं लागलं तुझा काही गुन्हा नसताना, आणि ते कर्म मला सुद्धा चुकलं नाही. म्हणजे ईश्वरालाही जर ते कर्म चुकत नाही तर तुम्ही आपण जीव जे आहे जे जे कर्म करू ते त्याचं फल आपल्याला भोगल्याशिवाय गत्यंतरच नाही. पण ज्याला बोध आहे, जो बोधावर आहे, त्याला त्या कर्माच्या सुखदुःखाबद्दल काहीही वाटत नाही. केली कर्म झाली त्याची भोग आले, उपजली मेली पैसे किती. आणि त्या न्यायाप्रमाणे त्याला सांगितलं व्याधाला घाबरू नकोस, मी तुला अभय देतो. आणि तो वाल्ली तू आता इथे व्याध म्हणून आलेला आहेस. कर्माचा संबंध सांगणाऱ्या एका अभंगामध्ये परियेसी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, कर्मे भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन, ओ कर्मे मनमथ झाला राघव, कर्मी भिल्ले विंदिले शारंगधर. मागील कर्माच्या अनुरोधानं भिल्लानं इथे शारंगधर म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याला तो बाण मारला. त्याला त्या व्याधाला वैकुंठावरून विमान आलं, त्याला पाठवलं त्या विमानामध्ये. त्याच वेळेला उद्धव तिथे आलाय. कृष्ण भगवंताच्या बाजूनेच होता तो, परंतु ज्या वेळेला हे दृश्य पाहिल्यावरती तो अतिशय व्याकुळ झाला. आता हा विरह आपल्याला सहन होणार नाही. पण कृष्ण भगवंताने सांगितलं स्वतःच्या कुळाचा नाश करणारा परमात्मा संतांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून ज्या भागवताचा उपदेश उद्धवाला केला होता त्या उद्धवाला सांगितलं तू आत्ताच्या आत्ता बद्रिकाश्रमाला जा आणि मी दिलेल्या त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रचार प्रसार सर्वत्र करायचा, इथे थांबू नको. त्याशिवाय विदुर काका जर माझे भेटले तर त्याला सांगा की मैत्रेयी नावाच्या ऋषींपासून तुला भागवत तत्वाचा उपदेश होईल. आणि तुम्हाला आपल्याला सर्वांना सांगितलं परमात्म्यानं उद्धवाच्या माध्यमामधून, उद्धवा जर तुला किंवा अन्य कोणाला माझा विरह जर सहन होत नसेल तर घाबरू नका. या श्रीमद भागवताच्या रूपानं माझं तेज मी त्याच्यामध्ये घालून ठेवलेलं आहे. ज्याला कधी माझं स्मरण होईल त्याने भागवताचं स्मरण करावं, भागवत वाचावं आणि त्याला आनंदच होईल. कोणत्याही प्रकारच्या विरहाची भावना अंतःकरणामध्ये राहणार नाही. आणि त्यानंतर भगवान परमात्म्यानं आपलं निज धाम गमन त्या ठिकाणी केलं. 11व्या स्कंदामध्ये हा भाग उत्तम रीतीने सांगितला. नाथ महाराजांनी पाहिलं या श्रीमद भागवताचं ज्या वेळेला अभ्यास केला आणि याच्यामधला 11वा स्कंद त्या ठिकाणी टीका करण्याकरता निवडला. टीका म्हणजे विस्तार करण्याकरता. तोच का निवडला तर बाकी सर्व स्कंद जे आहेत त्याच्यामध्ये भगवंताच्या ईशानो कथा आहेत, अवतारांच्या कथा आहेत, अध्यात्म बी जागोजागा आहे संवाद रूपानं. परंतु
11व्या अध्यायामध्ये मात्र त्या ठिकाणी संपूर्णपणे साधना आणि साधनेचा अनुभव हा विषय असल्यामुळे 11वा स्कंद एकनाथ महाराजांनी निवडला. त्याच्यामध्ये भगवंताचं निजधाम गमन हेही प्रकरण त्या ठिकाणी सांगितलं गेलं. इथून पुढे त्या ठिकाणी कलीचं अवतरण होईल. कलीचं त्या युगामध्ये द्वापार युग संपूर्ण कलियुगाला आरंभ होईल ही भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सांगितलं आणि आपला अवतार त्या ठिकाणी संपवला. 12व्या स्कंदामध्ये सुंदर अशी कथा त्या ठिकाणी जी आलेली आहे मार्कंडेय पुराणातली. सर्व पृथ्वीचा प्रलय झालेला असताना मार्कंडेयच त्या ठिकाणी त्या पाण्यावरती तरंगत होता. त्याला गर्व झाला की मी अजूनही या ठिकाणी सगळे पृथ्वीतले सर्व जीवजंतू संपले पण मी मात्र जिवंत आहे. हा त्याचा अहंकार घालवण्याकरता भगवान परमात्म्यानं एक बालकृष्णाचं रूप धारण केलं आणि एकाच्या वडाच्या पानावरती त्या ठिकाणी तो झोपलाय. उजव्या पायाचा अंगठा आपल्या तोंडामध्ये घालून तो चोखतोय. त्याच्यावरती स्तोत्र केलेलं आहे. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे निवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. आणि तो त्याच्याकडे पाहतोय आणि त्याला निर्देशित करतोय तो बालकृष्ण की तुझा बाप इथे सुद्धा आहे. तुला वाटत असेल तुला जो गर्व झाला 14 कल्प आयुष्य ज्या मार्कंडेयाला होतं त्याला गर्व झाला म्हणून त्या ठिकाणी तसं रूप त्या ठिकाणी दाखवलं त्याला रूपदर्शन. ही मार्कंडेय पुराणातली कथा 12व्या स्कंदामध्ये सांगितली. आणि 12व्या स्कंदामध्ये दुसरा एक प्रसंग जो आला तो त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मणाचा प्रसंग वर्णन केला जातो. गुरुग्रहामध्ये असताना सांदीपनी ऋषी उज्जैनला त्या ठिकाणी आश्रम आहे सांदीपनी ऋषींचा आजही. तिथे श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा हे गुरुग्रही असताना 14 विद्या 64 कला या फक्त 65 दिवसामध्ये ही सगळी विद्या शिकलेल्या आहेत. कारण ते सर्वज्ञ आहेत. त्यांना त्याची आवश्यकता नाही. परंतु आपण पुढे श्री गुरूंना शरण जाऊन ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं म्हणून त्यांनी आपल्याकरता त्या ठिकाणी हा धडा घालून दिला. कारण यद्यदाचरति श्रेष्ठो तत्तत् देवे तरोजनः या न्यायानं त्यांनी आपल्याला धडा घालून दिलेला आहे. त्या ठिकाणी द्वारकेचा राजा झालेला असताना भगवान परमात्मा सुदामा भेटायला आला. ही कथा आता आपल्याकडे वेळ नाही सांगायला, अर्धा तास फक्त उरलेला आहे. आपण नित्य नियमाने त्या ठिकाणी कथेमध्ये सांगणारी कथाकार खूप सुंदर अशा पद्धतीने ती कथा सांगतात. आणि त्याचा भाव पाहून नामदेवरायांनी वर्णन केले. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेली लागा. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लावो का. म्हणजे त्याचं दारिद्र्य सुद्धा ठेवलं नाही. अशा पद्धतीची ती सुदामेची कथा. आणि त्यानंतर जे शुकमणी राजा परीक्षितीला कथा सांगण्याकरता या ठिकाणी गंगा तटाकी आलेले असताना 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करणार होता. तो तक्षक आपलं कार्यभाग साधण्याकरता ब्राह्मणाच्या रूपाने ब्राह्मणाचं रूप धरून चाललेला आहे. रस्त्याने त्या राजानं तशी एक सगळीकडे कळवलं होतं. कोण मांत्रिक असतील विष उतरवणारे वैद्यराज असतील त्यांनी यावं. त्यांना यथोचित बक्षीस दिलं जाईल. अगोदर डिक्लेअर केलं होतं कथेला तिथे प्रारंभ करण्याच्या अगोदर. त्याच वेळा अश्विनी कुमार देवांचे वैद्य हेही त्या ठिकाणी निघाले होते हे विष उतरवण्याकरता. रस्त्याने तक्षकाची आणि त्यांची गाठ पडल्याबरोबर कोणत्या गावचे जय हरी झाला, कोणत्या गावची पाहुणे, त्यांनी सांगितलं
आम्ही अश्विनी कुमार वैद्य आहोत. राजा परीक्षितीला तक्षक दंश करणार आहे. आम्ही ते विष उतरवणार आणि त्याला वाचवणार. कारण धार्मिक अशा प्रकारचा राजर्षी राजा आहे, प्रजा हितदक्ष असा राजा आहे, त्याला आम्हाला मरून नाही द्यायचं. तक्षकाने आपला परिचय दिला. मी तक्षक नावाचा सर्प आहे. ब्राह्मणाच्या वेशात जरी असलो तरी मीही माझं कार्य साधायला चाललोय. पण तुम्ही खरंच अश्विनी कुमार आहात का? ते म्हणले तू तरी खरंच तक्षक आहेस का? आम्हाला सिद्ध करून दाखव. एक बहरलेलं ते झाड आहे फळाफुलांनी, त्याला यांनी दंश केला तक्षकानी. एका क्षणामध्ये त्या झाडाचा कोळसा झाला जळून. हेही खरोखर अश्विनी कुमार होते. यांनी अमृत सिद्धी प्राप्त होती आणि त्या ठिकाणी एका क्षणामध्ये ते झाड पुन्हा जसंच्या तसं उभं केलं. नवपल्लवी फुटलेलं. त्या अश्विनी कुमारांना त्या ठिकाणी तक्षकाने सांगितलं की तुम्हाला तिथे किती धन मिळणार आहे, ते धन मी तुम्हाला देतो, पण तुम्ही तिथे येऊ नका. धनाच्या अभिलाषेने अश्विनी कुमाराने तिथूनच पलायन केलं, पुढे आले नाही. इकडे शुकमुनींनी राजा परीक्षितीला सांगितलं, राजन तुला जी मरणाची भीती होती ती भीती गेली का? जर गेली असेल तर मी आता माझ्या कार्याकरता निघून जातो. कारण तुझ्यासारखे अनेक परीक्षिती, त्यांना मला या भागवत तत्वाचा उपदेश करायचा आहे. तुझी कार्यसिद्धी झाली असेल तर मला जायला परवानगी दे. राजा परीक्षितीने निर्भीडपणे सांगितलं, आता कधीही तक्षकाने येऊन त्या काळलोपी तक्षकाने मला दंश केला आणि मृत्यू झाला तरी तो मृत्यू माझ्या देहाचा असणार आहे, मी देह नाही. तुमच्या कृपेने मी आत्मस्वरूप आहे आणि त्या आत्मस्वरूपाचा आत्मानंदाचा प्रभावाने आनंद मी घेतलेला आहे. त्यामुळे या देहाबद्दलची आसक्ती माझ्या चित्तामध्ये नाही. त्या ठिकाणी ती आसक्ती पूर्ण नष्ट झालेली आहे. जन्म मरणाची भीती आता मला राहिलेली नाही. त्यांचं पूजन केलं, गुरुपूजन केलं. पूजनानंतर जी दक्षिणा द्यायला पाहिजे विधी येतो, आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे ती द्यायची असते, ती दिल्यानंतर आणि त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतलं. शुकमुनी त्या ठिकाणी आनंदाने निघून गेले. ती तिथून निघून जाता नाही तर तक्षक त्या ठिकाणी ब्राह्मण वेशात तिथपर्यंत आला. काही थोड्याशा अंतरावरती तक्षक उभा आहे. काही राजा परीक्षितीने पाहिलं, यांनी सुस्वागत केलं. सुस्वागतम, ओळखलं. ब्राह्मणाच्या वेशात तरी ओळखलं. सुस्वागतम, या आणि आपलं कार्य करून घ्या. या नाशिवंत देहाला आपण दंश करा आणि आपलं कार्य उरकून घ्या. माझ्या कर्माचा भोग मला भोगू द्या. मी ब्राह्मणाचा छळ केला आणि मेलेला सर्प त्या शमीक ऋषींच्या आणि गळ्यामध्ये टाकला. त्याने दिलेला ब्रह्मशाप आणि मी शिरोधार्य मानतो. मला तो चुकवायचा सुद्धा नाही. मला तो भोग भोगून सारायचा आहे. तिथून त्याच्यापर्यंत येऊन त्याला दंश करेपर्यंत शुकमुनींनी दिलेली जी काही क्रिया आहे, कशा पद्धतीनं समाधी लावायची, देहामधून प्राण हा ब्रह्मांड किंवा विश्वव्यापक परमात्म्यामध्ये त्याची लय करायचा, ही क्रिया तो शिकलेली असल्यामुळं तक्षकाने त्याच्याजवळ येऊन दंश करायच्या अगोदरच त्या ठिकाणी त्याने त्या समत्व समाधी स्थितीला प्राप्त झाला. आता तक्षक येऊन कोणाला दंश करणार होता? त्या डेड बॉडीला. तरी त्याने येऊन आपलं कार्य साधलं. राजा परीक्षितीची परमगती त्या ठिकाणी या ठिकाणी वर्णन केली. तुम्हाला आपल्याला सुद्धा आपल्या देहातून प्राण जात असताना त्या तत्वाला प्राप्त व्हायचंय, ब्रह्मतत्वाला. त्या दृष्टिकोनातून सद्गुरूला शरण जाऊन आणि आपण आपलं जन्म मरणाची जी भीती आहे, हे जे आपल्या माग झेंगट लागले, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं, हे या ठिकाणी चुकवायचे. अशा संप्रदायामधल्या समर्थ सद्गुरूंना त्या ठिकाणी आपण शरण जाऊन ही गोष्ट करायची. या भागवताच्या माध्यमामधून आपण लक्षात घेतली पाहिजे. एक ओवी आपल्या समोर ठेवतो. या ओवीचा ज्यांना अनुभव आलाय त्यांनी फक्त हे लक्षात ठेवायचे की आपलं जन्म मरण चुकलंय म्हणून. फक्त निश्चय करण्याकरता, तुमचं चुकलं की नाही सांगण्याकरता भागवतातली एक ओवी आपल्या समोर ठेवतो. चित्त चैतन्य होता भेटी, सुटे लिंग देहाची गाठी, आत्मसाक्षात्कारे पडे मिठी, ती संधी माझी उठी अनिवार्य चित्त आणि चैतन्य यांची भेट झाल्यानंतर
लिंग देहाची गाठ सुटते. आणि पुढे सांगितले आत्मसाक्षात्कारानं खट्ट मिठी पडते. जीव ब्रह्माचं ऐक्य होतं. ती संधी माझी उठी आणि वार रुदन. त्या संधीमध्ये तो साधक त्या ठिकाणी अंबरडा फोडून रडू लागतो. पुढे अष्टसात्विक भावाचं वर्णन आलेलं आहे. ही ओवी काय सांगते याचा आशय थोडक्यात ध्यानात घ्या. चित्त चैतन्य होता भेटी सुटे लिंग देहाची गाठी. आत्मसाक्षात्कारे पडे मिठी ती संधी माझी उठी आणि वार रुदन. अशी ही अवस्था ज्याची झाली त्याचं जन्म मरण चुकलंय ही ह्या ओवीने सिद्ध होतं. जन्म मरण कोणाला आहे? आत्मा नाही. आत्मा कसा आहे गीता बी सांगते. दुसरा अध्याय 11व्या पासून 30व्या श्लोकापर्यंत ही मूळ गीता आहे. अशोचानन वशोचस्तम प्रज्ञावादस्य भाषसे या श्लोकापासून. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चेतम क्लेद्यांत्यापोनो शोषयति मारुतः. असं हे आत्मस्वरूप आहे. शस्त्रानं कापलं जाणार नाही, अग्नीनं जाळलं जाणार नाही, पाण्याने शोषलं जाणार नाही, असा आत्मा आहे. आणि देह कसा आहे? वासांशी जीर्णानि यथा विहाय किंवा जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराती स्वीकारीजे चैतन्य नाथे. जुनं वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करावं त्या पद्धतीनं दुसरा देह. तसंच आत्मा जात नाही, आत्मा येत नाही. जातो येतो कोणता? तर सूक्ष्म स्थूल देहाची गती काय होते हे आपण सर्व डोळ्यांनी पाहतो. काही समाजामध्ये जाळला जातो, काही मध्ये पुरला जातो, काही मध्ये विहिरीत टाकला जातो पारशी समाजामध्ये. ही देहाची गती. पण जो सूक्ष्म देह आहे लिंग देह, स्थूल सूक्ष्म कारण, काही ठिकाणी चौथा महाकारण देह मी मांडलेला आहे. वेदांतामध्ये 3च स्वीकारले, स्थूल सूक्ष्म आणि कारण. कारण म्हणजे अनंत जन्माच्या कर्माचे संस्कार ज्या देहात आहेत ती कारण देह आहे. आणि सूक्ष्म देह म्हणजे त्यालाच लिंग देह ही संज्ञा आहे. मन बुद्धी चित्त अहंकार पंचप्राण न दिसणारे पण असणाराशी ही तत्व याचा बनलेला हा सूक्ष्म देह किंवा लिंग देह. आणि त्याचं परिवर्तन आपल्याला करायचं. वासना त्याला होते, वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. म्हणून त्या दिवशी प्रमाण झालं की जववरी लिंग देह या ठिकाणी भस्म झाला नाही तोपर्यंत जन्म मरण चुकू शकत नाही. आणि चित्त चैतन्याची भेट झाल्यानंतर लिंग देहाची गाठ सुटते, आत्मसाक्षात्कार होतो आणि तिथे अशी अनिवार्य रुदनाची अवस्था साधकाला प्राप्त होते. यावरून आपलं जन्म मरण चुकले हे साधकाने फक्त आता निश्चय ठेवायचा. अनुभव आलेला आहे. दुसरी ओवी निश्चय करता सांगून आपली सेवा या ठिकाणी आटोपती घ्यायची आहे. 9व्या अध्यायामध्ये एक ओवी आलेली आहे. आता त्यांची गती ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण इथे हा साजरा केला हा भागवत कथा समारंभ, त्यांना त्यांच्या गतीचा प्रश्नच राहिलेला नाही हा निश्चय आपल्याला करायचा आहे. ही ओवी त्याचं मार्गदर्शन करते. जे मरण आयली चकडे या देहाचं मरण यायच्या अगोदरच मजसी मिळून गेले पुढे मला येऊन जे मिळाले ते मरणी आणि कीकडे जातील केवे. ते या देहाच्या मरणानंतर अन्य कुठे जातील म्हणजे अन्य कुठेच जाणार नाही, मलाच येऊन मिळतील असा भाग सांगितला. म्हणजे त्याच्यानंतर पुढे अंतकालाचे मामेवन हे राहीलच नाही. यांना हे निवृत्ती मार्गातले अधिकारी आहेत, इथेच जाऊन त्या तत्वाला मिळालेले आहेत अशा प्रकारचा बोध या ठिकाणी गीता आणि भागवत या माध्यमामधून अर्जुनाला आणि उद्धवाला निमित्त करून आपल्या समोर ठेवलेला आहे. भगवान परमात्म्याचं स्वधामाला गमन आणि राजा परीक्षितीची गती परमगती या माध्यमामधून 12व्या स्कंदाच्या माध्यमामधून आणि हा या ठिकाणी श्रीमद भागवताच्या कथेची सांगता होते. या पद्धतीनं गेल्या 7 दिवसापासून चालू असणाऱ्या या कथेचा मी माझ्या अल्पबुद्धीमध्ये पद्धतीनं सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादानं आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आनंद देण्यापेक्षा मला आनंद घेण्याचा मी प्रयत्न केला. त्या दृष्टीने या ठिकाणी आलो. आता एक सुंदर असं त्या ठिकाणी पद आमचे हरिभक्तपरायण गायनाचार्य रेंगणी महाराज भागवत महाराज रेंगणे म्हणतील. त्यानंतर आमच्या गायक वृंदांचा आणि काही मंडळीचा सन्मान या ठिकाणी होईल. कथेची सांगता
एक 15-20 मिनिटामध्ये आरतीच्या माध्यमामधून होईल. आरतीची बी तयारी करून ठेवायची. फुलं जी आहेत मंत्रपुष्पांजली करता फुलं वाटून ठेवायची आहे. हे पद होईल तोपर्यंत ही बाकीची तयारी करून घ्या. त्यानंतर 1 तासाची बरोबर सुट्टी होईल 5 ते 6 वाजेपर्यंत आणि 6 वाजता बरोबर 6 ते 8 या वेळामध्ये या भागवत कथेची सांगता गुरुवर्य आनंदभूषण तत्वचिंतक मच्छिंद्र भोसले बाबा दहीफळ पैठण यांच्या काल्याच्या कीर्तनानं होईल. त्यानंतर सर्वांना महाप्रसाद मिळेल. या सूचनेची सर्वांनी नोंद घ्या. सर्वांना जय आहे. शेवटची विनवणी शेवटची विनवणी संत जनी परिसावी विसरतो न पडा आधा देवा तुम्हासी विसरतो न
गायन आवडी हे माझे सद्गुण नलके मुक्ती धन संपदा संत संग जय सदा गुण गायन आवडी हे माझे सर्वगुणी तुकावने गर्भवासी सुखे घालावे आमासे गुण गायन आवडी हे माझे सर्वगुणी वृंदावन विहारी लाल की जय रघुनाथ भगवान की जय जय श्री राधे राधे श्याम माझा देवा तुमासी विसरतो न पडा माझा देवा तुमासी पतित पावना श्री रघुनाथा एकदा जय तोच स्वर्ग मज तोच स्वर्ग मज इथे पुरे वना जीवना सरले मुक्या सजल नयन देवा देवा तुझा निसरत भावा गुण गायन आवडी ते माझे सर्व जोडी के मुक्ती धन संपदा संत संग देवी सदा गुण गायन आवडी ते माझे सर्व नलके मुक्ती धन संपदा संत संग जय सदा गुण गायन आवडी ते माझे सर्व जोडी तुकावने गर्भवासी सुखे घालावे आमासे गुण गायन आवडी ते माझे सर्व जोडी वृंदावन विहारी लाल की जय रघुनाथ भगवान की जय जय श्री राधे श्याम पहिल्यांदा या ठिकाणी गायक मंडळींचा सन्मान होईल, मग आरती होईल.
कारण त्यांना जायचे 6 वाजताची ट्रेन आहे. तेव्हा ज्यांनी आपल्याला ऑर्गनवरती साथ केली असे निंबोकर महाराज यांचा या ठिकाणी यजमानांच्या तर्फे सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. वरती जा वरती. नाही नाही, ऐका ना, वरच करा. वरच करा. या वरती या तुम्ही. इथे या. या इकडे नका जाऊ काय? नका. इथे या. नाही? पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. ज्यांनी तबल्याची साथ केली असे तबलावादक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज सपकाळी, शेगावची मंडळी, गजानन महाराजांचं शेगाव, त्यांचाही सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार केला. त्यांना जायचे. राम. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. आणि ज्यांनी आपल्या गायनानं आपल्याला 7 दिवसापासून मंत्रमुग्ध केलं असे हरिभक्त परायण भागवत महाराज रिंगणे यांचाही सन्मान होत आहे. त्याचबरोबर नंतर वेळ लागणारच आहे, त्याऐवजी सत्कार समारंभ आपण आताच आपण उरकून घेत आहोत. ज्यांचा आपण काल्याच्या कीर्तनाचं श्रवण करणार आहोत आणि या सांगता करणार आहोत असे गुरुवर्य आनंदभूषण तत्वचिंतक हरिभक्त परायण मच्छिंद्र भोसले बाबा यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. बाबांना मी विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तिथेच थांबा. तिथेच थांबा. या तुम्ही या नरवळ करा, तिथेच सन्मान करा. त्यांनाही नका उतरायला, तुम्ही करा. चालेल करा. घ्या तिथे. खाली घेतलं तरी चालेल. यानंतर हरिभक्त परायण सचिन महाराज तांबे या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित आहे, त्यांचा सन्मान होत आहे. हरिभक्त परायण खंडबाबा या इकडे लवकर या. हरिभक्त परायण ज्यानं 7 दिवस संपूर्ण भागवत संहितेचं वाचन केलेलं आहे, हरिभक्त परायण गंगाधर महाराज गरुड काकांना आवाज द्या जरा. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरुनाथ भगवान की जय. हरिभक्त परायण गिंजेताई या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. कोणीतरी महिलांनी सन्मान करा. एक महिला या सन्मान करायला. गुरुवर्य हरिभक्ती परायण गिरिकाकी यांचाही यजमानांच्या तर्फे सन्मान होत आहे. जागेवरती सन्मान करा. गुरुवर्य हरिभक्ती परायण आपल्या संप्रदायातल्या ज्येष्ठ कीर्तनकार विजयाताई पंडित यांचाही सन्मान होत आहे. या उठा. गिंगजीताई उठा. ताई उठा, या पटकन. कोणीतरी एक महिला, तुम्ही ताई उठा, एक महिला सत्कार करा. काकींचा बी करा, तिघींचा बी करा. उठा या. आणलंय श्रीफळच आहे का? द्या, चालेल श्रीफळ द्या. गरुड महाराज आले का? गरुड महाराज बोलवा त्यांना.
7 दिवस ज्यांनी भागवत कथेचं या ठिकाणी भागवत संहितेचं वाचन केलेलं आहे, पारायण केलेलं आहे, अशी गरुड महाराज यांचाही सन्मान होत आहे. इथले स्थानिक जी काही मंडळी आहेत, महाराज मंडळी, मला कल्पना नाही बाळा, तू त्यांची नावं वगैरे असेल त्यांचे सन्मान करून घे सर्वांना. नाही तर नावं दे माझ्याकडे, मी कल्पना देतो सर्वांना. भागवत महाराज या वरती तुम्ही या, पुढे या, पुढे या. गरुड भगवती एक पुढे या समोर. मला त्यांचा सन्मान कर ना, त्यांचा श्रीफळ द्यावरून सन्मान करा, चालेल. घ्या तिथे श्रीफळ घ्या आणि सन्मान करा. कीर्तना करता जे मृदंगमणी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. या महाराज या. सद्गुरुनाथ भगवान की जय. बाकी नाव सांग ना बाळा, कोण मान्यवरांचा सन्मान हरिभक्त परायण नाणेकर महाराज यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. या श्रीफळ या. श्रीफळ दे बस. हा यायचं. गुरुवर्य हरिभक्ती परायण नरवडे काका यांचाही सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बाबा आपले यांचं काय नाव? हरिभक्त परायण रामभाऊ काका यांचाही सन्मान होत आहे. या काका या. काल्याच्या कीर्तनानंतर यजमानातर्फे सर्वांना महाप्रसादाचा लाभ आहे. सर्वांनी काल्याच्या कीर्तनाचाही लाभ घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यायचा अशी यजमानातर्फे सर्वांना नम्र विनंती. हरिभक्त परायण तुकाराम महाराज अभंग यांचाही सन्मान होत आहे. चला या आरती घ्यायला या. चल भाऊ आरती पेटवा. चला चला उशीर होईल परत. हा चालेल. हरिभक्तपरायण गुरुवर्य आनंदभूषण दत्ता व्यासपीठ पोपट बाबा चकवे यांनी सुद्धा आपल्याला 7 दिवस भागवत कथा श्रवण करण्याचा योग सुयोग प्राप्त करून दिला. त्याबद्दल नियोजकांकडून बाबांची सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
तुमचा तुमचा आम्ही मगाशी बोललो, मी एकदाच बोलत होतो. मी ते बोलावलं होतो सन्मान करा. नारळ बोलतोय तिकडे आलो. नारळ नाही तू राहू द्या राहू द्या नाही नाही मी बोललो की नाही. हा बोललो की राहू दे हे पहा आहे ते चर्चा करू पाहिजे. साऊंड सिस्टीम उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आपल्या 7 दिवसामध्ये ज्यांनी दिली त्या साऊंड स्पीकर्स वाल्यांचा सुद्धा सन्मान होत आहे. द्या. चालेल द्या. त्याच्याकडे चला करा आरती पेटवा. सुरू करा. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. हो जय श्री श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले या हरि चरिता आरती करू तुझ भगवंता. वेदतरुचे मधुर फळ स्वादुर सजे सोनवट आत्मा राममुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ. महापर्वणी आली अवनी ही अगहरणी भवजलधरणी दीपनिता आरती करू तुझ भगवंता. जय हो हे व्यासाची वाणी सार्थक हरी गुण गावणी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारता आरती करू तुझ भगवंता. जय हो मध्ये जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरि हम सचित श्लोक सुखमणे संत द्वित पुरे सेवुनि रमणे बालहरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता. जय हो और महिमा ग्रंथाचा पदवे ना नासाचा ज्ञानची कीर्तन काराचा मेवा कविवर संतांचा अनुबोधाचा स्वयं प्रभेदा द्वादश कलीचा अंतरी जात महारथा
पार्वती माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हो आरती करू तुझ भगवंता हो आरती करू तुझ भगवंता कालीन लोकांगण वसुलीन कर्णाटकान कालीन तुझे पूजन भावे वाणिन मने नमः विठ्ठल कुमारी गोपाल हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि ततमान्यासनं देहनाकं महिमानस्सजं त्रयत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः ॐ राजाधिराजाय रसये साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः हरि ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजाधिपत्यमयं समन्तपर्यास्तिशात् सर्वभौमः सर्वायुषात् अन्तदाता परार्धात् पृथ्वी समुद्रपर्यन्ता इतराडिति तदप्ये शोको मिगुतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्सन्वसङ्गृहे अवीक्षितस्य कामे प्रविश्वदेवाः सभासद इति हरि ओम नारायणाय च विद्महे वासुदेवा धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् हरि ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शान्ति शान्ति श्रीमद्भागवत मंत्र पुष्पांजलि समर्पयामि वृंदा